मराठी मनाचा. कृपया सर्वप्रथम आपण हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आपण नवमहाराष्ट्राचा रोखोक पाहतात. आज आपण महाराष्ट्रामध्ये ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत त्याविषयी चर्चा करणार आहोत. नुकत्याच महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्यात आणि आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका काही जिल्ह्यांमध्ये सुरू आहेत. आता जिल्हा परिषदेमध्ये ज्या महाआघाड्या किंवा इत्या युती होणार आहेत त्या आता पुन्हा एकदा महानगरपालिकेप्रमाणेच होणार आहेत मित्रांनो. मुंबईमध्ये विशेष करून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांची युती होती. एकनाथ शिंदे यांना 91 जागा दिल्या गेल्या, पैकी 29 जागा निवडून आल्या. भारतीय जनता पक्षाच्या काहीतरी 89 जागा काहीतरी निवडून आल्या आणि तिकडे राज ठाकरे आणि ठाकरे बंधूंची युती होती. तर अशा प्रकारे ज्या 29 जागा एकनाथ शिंदे यांच्या निवडून आल्या त्यांना अक्षरशः पराभूत करण्याचं काम भारतीय जनता पक्षानेच मुंबईमध्ये केलेले आहे हे आता उघड होत आहे. कारण 10 ते 15 जागा एकनाथ शिंदे यांच्या अशा होत्या की त्या केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षानेच पाडल्या, त्यांच्या बंडखोरानेच त्यांचा पराभव केला आणि त्या एकनाथ शिंदे यांना कमीत कमी 50 जागा मुंबई महानगरपालिकेत मिळाल्या असत्या. आता ते कसं मित्रांनो, भारतीय जनता पक्षाचे जे बंडखोर उमेदवार होते त्यांनी काही प्रमाणात मतं खाल्ली आणि शिवसेनेला पराभव पाहावा लागला. दुसरी गोष्ट, ज्या 91 जागा भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे यांना दिलेल्या होत्या त्यापैकी 25 ते 30 जागा अशा होत्या की त्या मुस्लिम बहुल इलाक्यात होत्या. म्हणजे त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला मतदान होणार नव्हतं. त्या जागा ज्या पडणाऱ्या होत्या, ज्या हरणाऱ्या होत्या त्या जागा शिंदेंना दिल्या गेल्या आणि त्या ठिकाणी त्यांचा विश्वासघात झाला. म्हणजे त्या ज्या 25-30 जागा होत्या त्या तर हातच्या जाणारच होत्या. म्हणजे उरलेल्या 90 पैकी 50-60 जागा त्यापैकी भाजपचे बंडखोर काही ठिकाणी उभे होते. या बंडखोरांनी काही मतं खाल्ली आणि काही ठिकाणी तर 14-15 मतांनी एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे. काही ठिकाणी 1000 मतांनी, काही ठिकाणी 2000 मतांनी आणि त्यापेक्षा जास्त मतं त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या बंडखोर उमेदवारांनी खाल्लेली आहे. याच्यावरती भारतीय जनता पक्ष आता काय कारवाई त्या कार्यकर्त्यांवर करणार आहे आणि अशा प्रकारे एकनाथ शिंदे यांचा पक्ष डॅमेज करण्याचं जे काम आता भारतीय जनता पक्षाने हाती घेतलेलं आहे त्यापासून आता एकनाथ शिंदे यांना सावध राहावं लागणार आहे. कल्याण डोंबिवली असेल किंवा उल्हासनगर असेल, भिवंडी असेल किंवा इतर ज्या महानगरपालिका आहेत, ठाण्याची महानगरपालिका, या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने चांगल्या प्रकारची कामगिरी केलेली आहे. त्यांना चांगल्या जागा भेटलेल्या आहेत आणि त्यांचा महापौर आता बऱ्याच ठिकाणी बसणार आहे. फक्त मुंबईमध्ये शिवसेनेला जर पराभूत काम करण्याचं कोणी केलंय, भारतीय जनता पक्षानं केलेलं आहे हे आता मतदानाच्या त्या आकड्यांवरून सिद्ध होत आहे आणि त्यामुळे युती करताना देखील आता एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षापासून अत्यंत चालाखीने किंवा सावधगिरीने यापुढे जागा वाटप असेल किंवा हा जो राजकीय तिढा आहे हा सोडवायला हवा. नाहीतर भारतीय जनता पक्ष केसाने गळा कापल्याशिवाय त्यांचा राहणार नाही हे या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमधून सिद्ध होत आहे. धन्यवाद. तुर्तास नवमहाराष्ट्रासाठी अरुण आंधळे पाटील, मुंबई.